तर सध्या आपण बघतो आहोत की सुधाकर बडगुजर हे नरिमन पॉइंटच्या दिशेने निघालेले आहेत। सध्या सुधाकर बडगुजर हे नरिमन पॉइंट इथल्या भाजप प्रदेश कार्यालयात निघालेले आहेत। सुधाकर बडगुजर यांचा काही वेळातच भाजपमध्ये प्रवेश होतोय। प्रवेश झाल्यावर बोलतो आपल्याशी। प्रवेश झाल्या आणि हे दृश्य आपण बघतोय की सुधाकर बडगुजर हे भाजप प्रदेश कार्यालयात जाताना मोठं शक्ती प्रदर्शन करतायत। जवळपास 4000 कार्यकर्ते हे सुधाकर बडगुजर यांच्या सोबत आलेले आहेत। इतकंच नाही तर बबनराव घोलप हे देखील त्यांच्या सोबत आलेले आहेत आणि त्यामुळे भाजपमध्ये आज मोठी मेगा भरती असं म्हणायला हरकत नाही। खरं तर हे तेच सुधाकर बडगुजर आहेत ज्यांच्यावर नितेश राणेंनी गंभीर आरोप केलेले होते। सलीम कुत्ता या गँगस्टर सोबत नाचतानाचा त्यांचा फोटो दाखवण्यात आला होता आणि त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले होते। याबाबत चौकशी सुद्धा आपण करू असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं। मात्र आता सुधाकर बडगुजर हे भाजपवासी होत आहेत। खरं तर त्यांच्या भाजप प्रवेशाला भाजपमधूनच मोठा विरोध झाला। मात्र आज सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरलाय। काही वेळातच ते भाजपमध्ये प्रवेश करते होतील, भाजपवासी होतील असं म्हणायला हरकत नाही। मात्र या प्रवेशासाठी निघताना निवासस्थानी त्यांना औक्षण करून ते दाखल झालेले आहेत। आता मुंबईत त्यांना सदिच्छा देण्यात आला, त्यांच्या परिवाराकडून औक्षण करण्यात आलं आणि हे शक्ती प्रदर्शन आपण बघतो आहोत। तर प्रवेश सोहळा झाल्यानंतर आपण सविस्तर बोलू असं त्यांनी माध्यमांना सांगितलेलं आहे। कारण या ठिकाणी नरिमन पॉइंट या ठिकाणी मोठी गर्दी उसळलेली आपल्याला बघायला मिळतंय। हा मोठा पक्षप्रवेश सोहळा आज पार पडतो आहे नरिमन पॉइंटच्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये। जवळपास 101 चारचाकी वाहनं, त्यासोबतच 4000पेक्षा जास्त कार्यकर्ते, इतकं मोठं शक्ती प्रदर्शन आज मुंबईमध्ये सुरू आहे। सुधाकर बडगुजर नाशिकमधून मोठ्या संख्येने आपले कार्यकर्ते घेऊन मुंबईत दाखल झालेले आहेत आणि अवघ्या काही वेळातच त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा होईल। तर थोड्याच वेळात आता भाजपचा झेंडा हा सुधाकर बडगुजर यांच्या हाती असणार आहे। सुधाकर बडगुजर हे नाशिक मधलं खरं तर राजकीय वर्तुळातलं मोठं नाव। संजय राऊत यांचे ते जवळचे म्हणून ओळखले जात होते। संजय राऊत यांचा राईट हँड अशी देखील सुधाकर बडगुजर यांची ओळख होती। मात्र आता सुधाकर बडगुजर हे भाजपवासी होत आहेत। तर नाशिक मधला ठाकरे गटाचा हा मोठा चेहरा आता भाजपमध्ये जाणार आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतायत। शिवसेना ठाकरे पक्षाचे ते उपनेते म्हणून आतापर्यंत कार्यरत होते। मात्र आता ते आमच्या पक्षाचा भाग नाहीत असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। खरं तर सुधाकर बडगुजर हे नाशिक मधले प्रभावी आणि जुने नेते म्हणून ओळखले जातात। विशेषतः शिवसेनेचे ठाकरे गटाचे जुने नेते म्हणून ते ओळखले जातात। मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यांची आपल्या पक्षावर नाराजी होती असं सुद्धा सांगण्यात येत होतं। तर इथे मोठं शक्ती प्रदर्शन नरिमन पॉइंटला आपल्याला बघायला मिळतं आहे। जय श्रीरामच्या घोषणा देखील दिल्या जात आहेत आणि आता अनेक भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारून सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। तर बबनराव घोलप, अशोक सातबाई, नैना घोलप यांचा देखील पक्षप्रवेश आजच भाजपमध्ये होतो आहे। विशेषतः नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध केला होता। कारण सीमा हिरे या पारंपरिक विरोधक राहिलेल्या आहेत सुधाकर बडगुजर यांच्या। त्यामुळे आता मतदारांसमोर आम्ही नेमकं कशा पद्धतीने जायचं असा सवाल काही भाजप पदाधिकाऱ्यांसमोर उभा राहिलेला होता। जे नाशिक मधले भाजपचे पदाधिकारी होते त्यांनी देखील सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता। सुधाकर बडगुजर यांच्या सोबत माजी आमदार बबनराव घोलप, माजी महापौर नैना घोलप, तसंच माजी नगरसेवक अशोक सातबाई यांच्यासह ठाकरे गटातले अनेक माजी पदाधिकारी हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतायत।
ही जी दृश्य आपण बघतो आहोत ही दृश्य बरीचशी बोलकी आहेत, कारण समर्थकांनी भरलेल्या बसचा ताफा घेऊन सुधाकर बडगुजर हे आज मुंबईत दाखल झालेले आहेत. त्यांना त्यांच्या देहबोलीतून, त्यांच्या या शक्ती प्रदर्शनातून कदाचित हेच सांगायचंय की भाजपमधून कितीही अंतर्गत विरोध झालेला असला तरी सुद्धा भाजपची ताकद कशा पद्धतीने माझ्या बाजूने उभी आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाला कितीही विरोध झाला तरी किती मोठ्या दिमाखात, किती मोठा सोहळा होऊन सुधाकर बडगुजर यांचा हा पक्षप्रवेश होतोय हेच कदाचित त्यांना दाखवून द्यायचंय. त्याच्यामुळे अंतर्गत विरोध डावलून, अंतर्गत पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून हा पक्षप्रवेश सोहळा आज भाजपच्या प्रदेश कार्यालयात पार पडतोय. सीमा हिरे यांनी प्रमुखरित्या सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध केलेला होता. मात्र जेव्हा प्रवेश होईल तेव्हा त्यांची भूमिका बदलेल असा देखील बडगुजर यांनी सांगितलंय. तर ही दृश्य आता आपण बघतो आहोत ती आहेत भाजप प्रदेश कार्यालयातली. भाजप प्रदेश कार्यालयात अलोट अशी गर्दी लोटलेली आहे, कारण तेवढं मोठं शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर हे आता मुंबईत दाखल झालेले आहेत. त्यांच्यासह त्यांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे सुद्धा मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे. खरं तर मागच्या आठवड्यामध्ये आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी, शिष्टमंडळाने खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली होती आणि त्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता की सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये, पक्षामध्ये घेऊ नये. मात्र तरी देखील आता सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होतोय. बडगुजर यांच्या प्रवेशाला खरं तर कडाडून विरोध करण्यात आला होता. नाशिकमधून भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून, भाजपच्याच पदाधिकाऱ्यांकडून अनेक मुद्दे मांडण्यात आलेले होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून या मुद्द्यांमध्ये त्यांच्या बडगुजरांच्या विरुद्ध दाखल असणाऱ्या गुन्ह्यांचा देखील उल्लेख करण्यात आलेला होता. इतकंच नाही तर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात त्यांची भूमिका राहिली अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली होती, असे सुद्धा आरोप करण्यात आलेले होते. मात्र तरी सुद्धा आज सुधाकर बडगुजर यांचा शब्दशः वाजत गाजत पक्षप्रवेशाचा सोहळा भाजपच्याच प्रदेश कार्यालयात होतोय आणि ही दृश्य आपण बघतोय की ढोल ताशांच्या गजरात आता सुधाकर बडगुजर हे भाजपच्या पक्ष कार्यालयात येत आहेत आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा होईल. बडगुजरांच्या गुन्ह्यांची कितीही कुंडली समोर मांडलेली असली तरी सुद्धा त्याचा उपयोग झाला नसल्याचं समोर आलेलं आहे. ही तीच दृश्य आहेत, अतिशय बोलकी अशी दृश्य आहेत की सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा आता संपन्न होतोय. खरं तर हा पक्षप्रवेश आज होईल की नाही असा संभ्रम निर्माण झालेला होता, एक सस्पेन्स तयार झालेला होता, एक ट्विस्ट आलेला होता या पक्षप्रवेशामध्ये. कारण स्वतः चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की या पक्षप्रवेशाबाबत आपल्याला काही माहितीच नाही. जर प्रदेशाध्यक्षांनाच अशा प्रकारे काही माहिती नसेल तर हा पक्षप्रवेश होणार की नाही असं एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. मात्र अखेर हा पक्षप्रवेश होतोय. त्यानंतर पुष्टी करण्यात आली की दुपारी 2 वाजता 2 ते 3 वाजेच्या दरम्यान हा पक्षप्रवेश होईल आणि आता दुपारचे 3:15 वाजता आणि हा पक्षप्रवेश सोहळा भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये, मुख्य प्रदेश कार्यालय आहे हे मुंबईतलं नरिमन पॉइंट या ठिकाणचं, ज्या ठिकाणी मोठमोठे पक्षप्रवेश आजपर्यंत या हॉलने बघितलेले आहेत, त्याच हॉलमध्ये आता सुधाकर बडगुजर यांचा सुद्धा पक्षप्रवेश होतोय. सुधाकर बडगुजर हे नाशिक मधलं मोठं नाव, ठाकरे गटामधलं हे खरं तर मोठं नाव होतं. ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठी ताकद देण्यात सुधाकर बडगुजर यांचा मोठा वाटा राहिला आहे. मात्र आता अखेर शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून ते भाजपचा झेंडा हातात घेत आहेत. बडगुजर यांना कितीही विरोध भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून झाला तरी सुद्धा प्रदेशाने मात्र, भाजप प्रदेश कार्यालयाने मात्र बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत सकारात्मकता दाखवलेली होती. सांगितलं असं गेलं की न्यायालयात जोपर्यंत बडगुजर यांच्यावरचे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत संबंधित व्यक्ती म्हणजेच बडगुजर हे काही गुन्हेगार ठरत नाहीत. त्याच्यामुळे राजकीय पक्षातल्या व्यक्तीचं मूल्यमापन झालं पाहिजे अशा पद्धतीची देखील वक्तव्य केली गेली. त्याच्यामुळे आता सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होतोय. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे त्यावेळेचे उमेदवार बडगुजर यांच्यात लढत झाली होती.
आणि आता सुधाकर बडगुजर यांचा पक्ष प्रवेश होतोय। तर आपले प्रतिनिधी ओम देशमुख हे आता आपल्यासोबत जोडले जात आहेत। ओम, किती वेळ आता वाट बघावी लागते? सुधाकर बडगुजर हे कार्यालयात दाखल झालेले आहेत का आणि भाजपचे कोणते कोणते महत्त्वाचे नेते या पक्ष प्रवेशासाठी उपस्थित असणार आहेत? आपल्या प्रतिनिधींशी आपण बातचीत करणारच आहोत, मात्र त्यापूर्वीची ही दृश्य आपण बघतो आहोत। जसं मी म्हटलं की अक्षरशः वाजत गाजत आणि मोठं शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होतोय। सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना किंबहुना भाजप प्रदेशाला सुद्धा हेच दाखवून द्यायचंय की अंतर्गत विरोध झाला असला तरी सुद्धा सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत होतोय। कारण ढोल ताशांचा गजर आहे, शेकडो खरं तर हजारो कार्यकर्त्यांची गर्दी लोटलेली आहे। इतकं मोठं शक्ती प्रदर्शन आज सुधाकर बडगुजर यांनी केलेलं आहे। जवळपास 4000हून अधिक कार्यकर्ते हे नाशिकहून मुंबईमध्ये दाखल झाले। 100हून अधिक चारचाकी गाड्यांचा ताफा आला आणि हे पक्षप्रवेशासाठी आता कार्यकर्ते जमा होत आहेत। ही दृश्य आपण बघतोय। आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, किती वेळ अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे सुधाकर बडगुजरांना भाजपचा झेंडा हातात घेण्यासाठी? कोणकोणते भाजपचे नेते उपस्थित आहेत प्रदेश कार्यालयात? मिनिटांमध्ये अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये भाजपच्या या पक्ष मुख्यालयामध्ये, पक्ष कार्यालयामध्ये सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश होतोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे महत्वाचे नेते या पक्षप्रवेशाला उपस्थित असणार आहेत। खरं तर सकाळपासून या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा होती। पक्षप्रवेश होणार नाही होणार, कारण भाजप नेत्यांची ज्या पद्धतीची विधानं येत होती त्यातून या प्रवेशाबद्दल कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। मात्र अंतिमतः बडगुजर पक्ष कार्यालयामध्ये दाखल झालेले हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन बडगुजर यांनी या ठिकाणी मुंबईत केले आणि प्रवेशाच्या पार्श्वभूमीवरती आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न बडगुजर यांच्या माध्यमातून खरं या ठिकाणी पाहायला मिळतोय। यानंतर प्रवेशाचा जो सोहळा आहे तो अंतिमतः काही वेळामध्ये सुरू होईल आणि त्यानंतर बडगुजर अधिकृतपणे भाजपवासी होणार आहे। त्यामुळे या प्रवेशानंतर आता नाशिकमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात भाजपकडनं या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होते। मात्र स्थानिक पातळीवरून मोडून काढण्याचा भाजपला प्रयत्न करावे लागतात। नक्कीच आपण बघतोय की या संपूर्ण पक्षप्रवेशामध्ये एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या अक्षरशः शब्दशः वाजत गाजत होणारा हा पक्षप्रवेश। कारण या पक्षप्रवेशावरून भाजपमध्ये मोठं घमासान झालं, मोठा विरोध झाला। मात्र हा संपूर्ण विरोध डावलून आज वाजत गाजत हा प्रवेश केला जातोय। काही संकेत देण्याचा हा प्रयत्न आहे का की ज्यांनी विरोध केला त्यांना हे समजावून सांगण्याचा हा प्रयत्न आहे का की किती विरोध झाला असला तरी सुद्धा भाजप प्रदेशाचा मात्र या प्रवेशासाठी हिरवा कंदील आहे। सुधाकर बडगुजरांना कुणीही अडवू शकणार नाही भाजपमधून येण्यापासून, हेच सांगितलं जातंय का? हेच संकेत दिले जात आहेत का? खरं तर सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल कुठेतरी निश्चितता झाल्याचं कळत होतं। त्या पद्धतीने गिरीश महाजन यांनी विधान केलं होतं की ठाकरे गट आता जमीनदोस्त होईल। त्यातून हे संकेत मिळत होते की बडगुजर लवकरात लवकर भाजपवासी होतील। आपण जो मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे भाजपच्या अंतर्गत विरोधाचा भाजपमध्ये अशा पद्धतीने विरोध करणं खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये थोडंसं प्रमाण झालं होतं आणि हा विरोध उघडपणे केला नव्हता। परंतु नक्कीच ओम, तुम्ही काही मिनिटं थांबा, आपण थेट संवाद साधणार आहोत सीमा हिरे यांच्याशी। सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध केलेला होता आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील या संदर्भाने भेट घेतलेली होती। सीमाजी, स्वागत आपलं झी24 तासच्या या बातमीपत्रामध्ये। आम्ही बातमी दाखवतोय की सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होतोय। अवघ्या काही मिनिटांमध्ये आता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश होईल आणि वाजत गाजत हा पक्षप्रवेश होतोय। तुमची पहिली प्रतिक्रिया काय या क्षणाची? तर काही वेळात पुन्हा एकदा आपण सीमा हिरेंशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र सध्या आपण ही दृश्य बघतो आहोत की मोठं शक्ती प्रदर्शन करत ढोल ताशांच्या गजरात सुधाकर बडगुजर हे आता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत।
एकीकडे सुधाकर बडगुजर हे जेव्हा नाशिकहून निघालेले होते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मोठ्या तयारीनिशी निघाले होते, ते प्रवासात होते तेव्हाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं अचानकपणे एक वक्तव्य आलं होतं की या प्रदेशाबाबत त्यांना काही माहिती नाही, त्यामुळे एक ट्विस्ट आलेला होता. मात्र आता हा ट्विस्ट संपुष्टात आलेला आहे आणि सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होतो आहे. तर नाशिकचे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार हे सुद्धा आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सुनीलजी, स्वागत आपलं झी 24 तास मध्ये. सध्या वाजत गाजत पक्षप्रवेश होतो आहे. सुधाकर बडगुजर यांचा मोठं शक्ती प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. खरं तर ट्विस्ट आलेला होता, बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा घडामोडी मध्यंतरीच्या काळात घडल्या. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? आज सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपनंच हिरवा कंदील दिलाय. भारतीय जनता पार्टी प्रदेश नेत्यांनी घेतलेला निर्णय त्याप्रमाणे तो आम्हाला मान्य आहे. भारतीय जनता पार्टीने विचारपूर्वक दूरदृष्टीने हा घेतलेला निर्णय असेल, त्यामुळे हा पक्षप्रवेश झालेला थोड्याच वेळात पक्षप्रवेश होणार आहे आणि प्रदेशाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. नक्की याबाबत आपला कोणताही आक्षेप नाही आणि सुनील केदार हे आता सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचं स्वागतच करतायत. धन्यवाद सुनीलजी दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.